Good morning, dear friends. Welcome to my Bully classes. Class 10th, lesson number 4. Effects of electric current. आपण डिस्कस करत आहोत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. याच्यामध्ये पेज नंबर 54 वरती एक टॉपिक आहे, दॅट इज फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. काय आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आपण एका कंडक्टरला ठेवलेलं आहे ज्याच्यामधून करंट पास होत आहे तर त्याच्यावरती एक फोर्स एक्ट होतो. अगर आपने मैग्नेटिक फील्ड में ऐसा कंडक्टर रखा जिसमें से करंट जा रहा हो, देन अ फोर्स एक्ट ऑन दैट कंडक्टर. म्हणून टॉपिक आहे फोर्स एक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. आता याला समजून घेण्यासाठी याला कशा प्रकारे तो फोर्स एक्ट होतो, हे एक्झॅक्टली काय आहे, कशा प्रकारचं आहे, याच्यासाठी एक सिंपल एक्सपेरिमेंट तुम्हाला दिलेला आहे पेज नंबर 54 आणि 55 वरती. त्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, काय काय आपल्याला मटेरियल लागणार आहे ते इथे बघा. दिस इज अ फ्लेक्सिबल कंडक्टिंग वायर. हा जो तुम्हाला दिसतो आहे याला आपण नाव देऊया, दिस इज PQ. सो दिस PQ इज अ फ्लेक्सिबल कंडक्टिंग वायर. फ्लेक्सिबल का मतलब होता है सॉफ्ट, जो ज्यादा हार्ड नहीं है. या फ्लेक्सिबल वायरला स्टँडच्या सहाय्याने अशा प्रकारे आपण वर्टिकल पोझिशन मध्ये ठेवलेलं आहे. नेक्स्ट, दिस इज हॉर्सशू मॅग्नेट. हे मॅग्नेट आहे, माहिती आहे तुम्हाला हॉर्सशू मॅग्नेट कशा प्रकारचा असतो, असा यू आकाराचा तो असतो. दिस इज नॉर्थ पोल अँड दिस इज साउथ पोल ऑफ द हॉर्सशू मॅग्नेट. या दोन्ही पोल्सच्या मध्ये मैग्नेटिक फील्ड रहना है कि मैग्नेटिक फील्ड रहते हैं. ऐसे जो हॉर्सशू मैग्नेट होता है दोनों पोल्स के बीच होता है मैग्नेटिक फील्ड आणि त्या मैग्नेटिक फील्ड मधून हा वायर पास होता है. डायरेक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ टू साउथ. नॉर्थ से साउथ की तरफ ये मैग्नेटिक फील्ड का डायरेक्शन आणि त्याच्यामध्ये हा करंट, हा कंडक्टर आपण ठेवलेला आहे. आता त्या कंडक्टर मधून आपल्याला करंट पास करायचा आहे. तो करंट पास करने के लिए जो कंडक्टर के एंड्स है P और Q, इसके बीच हमको कनेक्ट करना है एक बैटरी और एक स्विच, दैट इज अ की. दिस इज स्टैंड फॉर होल्डिंग द मैग्नेट एंड दिस इज अनदर स्टैंड फॉर होल्डिंग द वायर इन प्रॉपर पोझिशन. हे झाले एक्सपेरिमेंटल सेटअप. हे झालं ॲपरेटस कशा प्रकारे अरेंज करायचं आहे त्याचं डिस्क्रिप्शन. अभी हमको स्टडी करना है इफेक्ट. याचा इफेक्ट आपल्याला 3 पार्ट्स मध्ये बघायचा आहे. पहला पार्ट नो करंट, यानी ये जो वायर PQ है इसमें से कोई करंट हमको पास करना नहीं है. सो व्हेन नो करंट इज पासिंग थ्रू द वायर PQ, दैट वायर इज इन पोजीशन A. ही जी पोजीशन आहे त्या वायरची याला आपण म्हणूया पोजीशन A. ती रेस्ट पोजीशन, त्या पोजीशन मध्ये तो वायर आहे. सो नो फोर्स इज ऍक्टिंग ऑन द वायर. कारण तो ज्या पोझिशन मध्ये आपण लावलेला आहे त्याच पोझिशन मध्ये आहे, याचा अर्थ कोणताही फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत नाही. ही पहिली बात. व्हेन नो करंट इज पासिंग थ्रू द वायर, नो फोर्स ऍक्ट ऑन इट, इट इज इन इनिशियल पोजीशन A. नाउ लेट्स पास द करंट. अभी हमको करंट पास करना है टॉप से बॉटम की तरफ. म्हणजे आपल्याला करंट पास करायचा आहे P एंड कडून Q एंड कडे. So as soon as we pass the current from top to bottom, that wire goes in position C. हा जो वायर आहे तो अशा प्रकारे या C पोझिशन मध्ये येतो. This is position C. म्हणजे तो थोडा या साइडला बेंड करतो. करंट इज पासिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. अब जैसे ही हमने करंट को पास किया, जो वायर A पोजीशन में था वो चला गया पोजीशन C में. आता हा पोजीशन C मध्ये कशामुळे गेला, कोणी त्याला पुश केलं तर त्या ठिकाणी एक फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत आहे जो आपल्याला दिसत नाही. तीसरा पार्ट. नाउ लेट्स पास द करंट थ्रू द सेम वायर, लेकिन अब करंट का डायरेक्शन होगा बॉटम से टॉप की तरफ. तशा प्रकारे आपल्याला बैटरीचे कनेक्शंस चेंज करायचे आहे. तो जैसे ही हम करंट पास करते हैं बॉटम से टॉप की तरफ, तो वायर बेंड होता है
वायर चला जाता है पोजीशन बी में, ही पोजीशन बी आहे. तो वायर गेलेला आहे पोजीशन बी मध्ये. कशामुळे तो जातो आहे तर त्याच्यावरती एक फोर्स ऍक्ट होत आहे. सो व्हेन नो करंट इज पासिंग थ्रू द कंडक्टर, द वायर इज इन इनिशियल पोजीशन ए. व्हेन करंट passes from top to bottom, the wire gets shifted towards position C, and when current passes through the same wire from bottom to top, the wire goes in position B. हा पोझिशन सी आणि पोझिशन सी मध्ये जातो. कशामुळे तो जातो तर एक फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत आहे. अ फोर्स ऍक्ट ऑन द वायर. कशामुळे तो फोर्स ऍक्ट होतो तर करंट पास केल्यामुळे. when no current is passing, no force is acting on the wire. करंट पास करने पे वायर पे फोर्स ऍक्ट होता है. अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे याला आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करता येईल. आता आपण थोडं डायरेक्शन बद्दल विचार करूया. या ठिकाणी दोन डायरेक्शन आपल्याला बघायचे आहेत. एक आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरा आहे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. या दोन डायरेक्शन वरती फोर्स कोणत्या दिशेला असेल ते डिपेंड करणार आहे. हा जो फोर्स है, ये जो फोर्स है ये किस डायरेक्शन में होगा तो ये डिपेंड करता है डायरेक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड पर और डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट पर. इथे जर पाहिलं तुम्ही तर डायरेक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड आहे फ्रॉम नॉर्थ टू साउथ आणि डायरेक्शन ऑफ करंट आहे वर्टिकल. यानी मैग्नेटिक फील्ड को करंट का डायरेक्शन परपेंडिकुलर है. मैग्नेटिक फील्ड इज हॉरिजॉन्टल and current direction is vertical, either from top to bottom या from bottom to top. हे दोन डायरेक्शन जेव्हा परपेंडिकुलर असतात, करंटचं डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन, when they are at right angle, then maximum force act on the conductor. तो फोर्स कोणत्या दिशेला असतो? ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला की जो ऍक्ट होणारा फोर्स आहे तो डिपेंड करतो डायरेक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड वरती आणि डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट वरती. ये फोर्स मैक्सिमम कब होता है तो जब ये दोनों डायरेक्शन एक दूसरे को परपेंडिकुलर होगी. डायरेक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ करंट जर एकमेकांना परपेंडिकुलर आहे तर जास्तीत जास्त फोर्स ऍक्ट होतो, मॅक्सिमम फोर्स ऍक्ट होतो. इतर डायरेक्शनच्या केसेस मध्ये मग कमी फोर्स राहणार. ठीक आहे. आता या ठिकाणी फोर्सचं डायरेक्शन काय असेल, जो फोर्स ऍक्ट होत आहे तो एक्झॅक्टली कोणत्या डायरेक्शनला असेल. म्हणजेच आता तीन डायरेक्शन झाले. एक आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, दुसरा आहे डायरेक्शन ऑफ करंट आणि तिसरा आहे डायरेक्शन ऑफ फोर्स. ये तीन डायरेक्शंस आहेत. आता नेमकं कोणतं डायरेक्शन कोणत्या ठिकाणी राहतं या कोणत्या दिशेला राहतं, कौन सा डायरेक्शन किस तरफ होता है, ये डिसाइड करने के लिए, ये फिक्स करने के लिए एक रूल है. दैट इज नोन एज फ्लेमिंग्स लेफ्ट हैंड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हैंड रूल. रूल काय आहे ते मी सांगतो, पण त्याच्या आधी हे लक्षात ठेवा की हा रूल कशासाठी आहे. सो फ्लेमिंग्स लेफ्ट हैंड रूल ये किस लिए है. इट इज अ रूल टू डिसाइड दीज थ्री डायरेक्शन. हा जो कन्सेप्ट आहे, करंट कॅरिंग कंडक्टरला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. म्हणजे या तिघांचे डायरेक्शन, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ करंट आणि डायरेक्शन ऑफ फोर्स, या तिन्ही डायरेक्शनला डिसाइड करण्यासाठी हा एक रूल आहे. दैट इज फ्लेमिंग्स लेफ्ट हैंड रूल. पहला पॉइंट आपको ये ख्याल रखना है कि ये रूल किस लिए, कशासाठी हा रूल आहे. क्लियर. आता काय जो रूल आहे ते सांगतो. लिसन केयरफुली. नाउ दिस इज अ लेफ्ट हैंड रूल, मतलब आपको यूज करना है लेफ्ट हैंड, राइट नहीं. याच्या आधी आपण पाहिलेला आहे राइट हँड थंब रूल, तो वेगळा होता, तो वेगळ्या कारणांसाठी होता. आता आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. काय करायचं तुम्हाला, तो आपको लेफ्ट हैंड की तीन फिंगर्स
कौन सी फिंगर्स? थंब, इंडेक्स फिंगर एंड मिडल फिंगर। इन तीनों फिंगर्स को इस पोजीशन में लाना है। दिसते पोजीशन तुम्हाला? आता ही पोजीशन कशा प्रकारची आहे? तर या तिन्ही फिंगर्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. सो स्ट्रेच thumb, index finger and middle finger of your left hand so that they are mutually perpendicular to each other. This is the position. Clear? Okay. Now if the thumb indicate direction of magnetic field, this is very important. लक्षात ठेवा. अगर इंडेक्स फिंगर इंडिकेट करता है मैग्नेटिक फील्ड और मिडल फिंगर इंडिकेट करता है डायरेक्शन ऑफ करंट, तो थंब आपको देगा डायरेक्शन ऑफ फोर्स. क्या सांगितलं मी? पुन्हा रिपीट करतो. लेफ्ट हैंड की तीन फिंगर्स आपको इस पोजीशन में लाना है सो दैट दे आर म्यूचुअली परपेंडिकुलर टू ईच अदर. क्लियर? अब कौन सा फिंगर क्या इंडिकेट करेगा? सो इफ इंडेक्स फिंगर इंडिकेट डायरेक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड, ये मैग्नेटिक फील्ड. मिडल फिंगर इंडिकेट डायरेक्शन ऑफ करंट, तो थंब इंडिकेट करेगा डायरेक्शन ऑफ फोर्स. अशा प्रकारे हे तिन्ही डायरेक्शन डिसाइड करण्यासाठी हा रूल आहे ज्याला म्हणतात फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. लेफ्ट हैंड की फिंगर्स ऐसी करनी है. इंडेक्स फिंगर अगर मैग्नेटिक फील्ड का डायरेक्शन बताता है, मिडल फिंगर अगर इलेक्ट्रिक करंट का डायरेक्शन बताता है, तो फोर्स आपको देगा डायरेक्शन ऑफ फोर्स. ये तीनों डायरेक्शन एक दूसरे को परपेंडिकुलर होती है. दिस रूल इज गिवन ऑन पेज नंबर 55. आता या रूलला आपण इथे अप्लाई करू शकतो. इसको यहां अप्लाई कर सकते हैं आप. कैसे अप्लाई करोगे देखो. Now what is direction of magnetic field? From north to south. Magnetic field का डायरेक्शन इधर है, तो कौन सा फिंगर? इंडेक्स फिंगर. ये इंडेक्स फिंगर मैग्नेटिक फील्ड के डायरेक्शन में आपने रखा. ठीक है. देन डायरेक्शन ऑफ करंट, सपोज पोजीशन सी आहे, तर करंटचं डायरेक्शन आहे टॉप टू बॉटम. करंट का डायरेक्शन मतलब आपका मिडल फिंगर. Yes. So this is direction of magnetic field. This is direction of current. तो ये होता है direction of force. लक्षात येतं तुमच्या? ये direction of magnetic field. This is direction of current. तो ये होता है direction of force. म्हणून तो वायर पोझिशन सी मध्ये गेलेला आहे. आणि हाच रूल जर तुम्ही करंट जेव्हा बॉटम टू टॉप जातो आहे तिथे अप्लाय केला तर फोर्सचं डायरेक्शन तुम्हाला या साइडला मिळेल. म्हणून तो वायर पोजीशन ए मध्ये येतो आहे. तो ये रूल क्या होता है, कैसे होता है, ये आपको ख्याल में रखना है, लर्न करना है. सबसे पहले रूल किस लिए, हा रूल कशासाठी आहे, तर या टॉपिक मध्ये, या कन्सेप्ट मध्ये या तिघांचे डायरेक्शन डिसाइड करण्यासाठी हा रूल आहे. मग तो रूल काय आहे, तर आधी फिंगर्स कशा प्रकारे ते सांगायचं. त्याच्यानंतर इंडेक्स फिंगर जर मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन दाखवत असेल, मिडल फिंगर जर करंटचं डायरेक्शन दाखवत असेल, तर थंब जो आहे तो आपल्याला फोर्सचं डायरेक्शन देणार आहे, देतो. तो इसका यूज करके हम फोर्स का एग्जैक्ट डायरेक्शन डिसाइड कर सकते हैं. क्लियर? तो या ठिकाणी हा जो टॉपिक आहे फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग मॅग्नेटिक फील्ड, हा टॉपिक संपतो आहे. टॉपिक त्याला डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी एक्सपेरिमेंटल सेटअप आणि ॲपरेटस आणि एक्सपेरिमेंट आणि डायरेक्शन्स डिसाइड करण्यासाठी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट टॉपिक इज इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटर प्रत्येकाने पाहिलेलं असेल, प्रत्येकाच्या घरी कदाचित असेल इलेक्ट्रिक मोटर. आपल्या घरामध्ये बरेचसे ॲपरेटस असतात, त्याच्यामध्ये
इलेक्ट्रिक मोटरचा वापर होतोच. ओके, आपल्याला माहिती आहे की एनर्जी ही वेगवेगळ्या फॉर्म मध्ये राहते. एनर्जी एक्झिस्ट इन डिफरंट फॉर्म्स. काफी सारे फॉर्म्स आहेत. लाइट एनर्जी आहे, साउंड एनर्जी आहे, मॅग्नेटिक एनर्जी आहे, मेकॅनिकल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, न्यूक्लियर एनर्जी आहे, सोलार एनर्जी आहे एंड सो ऑन. तो एनर्जी अलग अलग फॉर्म में होती है. हे जे वेगवेगळे फॉर्म आहेत, ॲपरेटस वापरताना एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होत राहते. क्लियर? तर इलेक्ट्रिक मोटर ये ऐसा डिवाइस है, इट इज अ डिवाइस, एक उपकरण है, ॲपरेटस आहे. ये डिवाइस क्या करता है? तो दिस डिवाइस कन्वर्ट एनर्जी को एक फॉर्म में से दूसरे फॉर्म में ये कन्वर्ट करता है. वो कोणत्या फॉर्म मधून कोणत्या फॉर्म मध्ये? तर इट इज अ डिवाइस विच कन्वर्ट एनर्जी फ्रॉम इलेक्ट्रिकल फॉर्म टू मेकॅनिकल. अशा प्रकारे याचं डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. पेज नंबर 55 वरती पहा, त्या ठिकाणी डेफिनेशन आहे. अ डिवाइस चेंजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मैकेनिकल एनर्जी. ऐसा डिवाइस जो इलेक्ट्रिकल एनर्जी को मैकेनिकल एनर्जी में कन्वर्ट करता है, चेंज करता है, दैट डिवाइस इज नोन एज इलेक्ट्रिक मोटर. कारण आपल्याला माहिती आहे कोणत्याही इलेक्ट्रिक मोटरला जेव्हा आपण सप्लायला कनेक्ट करतो आणि स्विच ऑन करतो तर ती मोटर, त्याचा जो शाफ्ट आहे तो फिरतो. फिरणे म्हणजे मोशन आलं, दॅट इज मेकॅनिकल एनर्जी. आणि आपण करंट पास करत आहोत, दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जी. तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्शन होत आहे मेकॅनिकल एनर्जी मध्ये. तर असं जे डिवाइस आहे जे इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करते त्याला म्हणतात इलेक्ट्रिक मोटर. तो डेफिनेशन आपको लर्न करना है. So what is electric motor? A device which convert electrical energy into mechanical energy is called an electric motor. आता ही इलेक्ट्रिक मोटर कुठे कुठे वापरण्यात येते, इसके यूजेस. तर आपल्या घरामध्येच खूप सारे ॲपरेटस असतात ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटरचा वापर होतो. ऐसे कौन से ॲपरेटस है? तो इलेक्ट्रिक फॅन होता है, उसमें होता है इलेक्ट्रिक मोटर. त्याच्यानंतर कम्प्युटरमध्ये मिक्सर, आपल्या घरामध्ये जे किचनमध्ये मिक्सर आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर राहते. बरेचसे खेळणे असतात, खूप सारे टॉयज होती है जिसमें व्हील वगैरह होते हैं, त्यांच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक मोटर राहते. सो देयर आर लॉट्स ऑफ ॲपरेटस इन विच इलेक्ट्रिक मोटर इज यूज्ड. सो डेफिनेशन और इसके यूजेस आपको ध्यान रखना है. पुढचा टॉपिक येतो की इलेक्ट्रिक मोटर ही कशा प्रकारे वर्क करते, कशा प्रकारे ती फंक्शन करते, कशा प्रकारे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये होते ते आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. याच्या आधीचा जो टॉपिक होता फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर, याचं काम आपल्याला इलेक्ट्रिक मोटरच्या फंक्शन मध्ये पडणार आहे. तर आपण हे सांगू शकतो कि इलेक्ट्रिक मोटर इज नथिंग बट एन एप्लीकेशन ऑफ दैट इफेक्ट, फोर्स एक्ट ऑन करंट कैरिंग कंडक्टर. तो ये कैसे काम करता है, कैसे मोटर घूमता है करंट पास करने पर, दैट वी शैल डिस्कस इन नेक्स्ट वीडियो लेक्चर. दैट्स ऑल फॉर द डे. हैव अ नाइस